प्रत्येक विकेटसाठी अनिलजी देशमुख यांच्याकडून वारदोली टीमला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. बाकीचं पारितोषिक अनिलजी देशमुख यांची कंटिन्यू राहतील. आणि या ठिकाणी संगमजी जोते आमच्या समालोचनासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून आलाय. आणि जो पहिला षटकार डोकेल त्याच्यासाठी मुद्रे टीमकडला 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आयवा झेल विशालजी निगुडकर यांच्याकडून आता मात्र आयवा झेलला 500 रुपये आहेत. म्हणजे आता अनिलजी देशमुख यांचा 1000 आणि त्याच्यानंतर विशालजी निगुडकर यांचा 500 म्हणजे तब्बल 1500चा एक आयवा झेल. चला आता फक्त कॉमेंट्री बॉक्स बाबूशानकडे तोपवेल, नंतर मी पण जातो मैदानाच्या बाहेर. 2-3 कॅच टिपले तर कामच भेट. मयूरजी दिसले आणि त्याच समवेत आमचे मित्र दादू या ठिकाणी उपस्थित झालेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असेल मान्यवरांना आपण मंचावरती या. चला बाकी प्रणित दरेकर आपण सुद्धा या मंचावरती. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र सिंगल जरूर येईल, डबल साठी कन्वर्ट केलं जात आहे. चांगला प्रयत्न सिद्धिविनायक मुद्रे टीमचा. 2 धावा कंप्लीट. जाऊयात मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका यावेळी मनीषच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेखा पार. कणकणीत दणदणीत येतोय मनीष ब्रँडेड षटकार. आणि मनीषने पहिला षटकार लगावलाय. संगम ज्योते यांच्याकडून मात्र ते 100 रुपयांचं कॅश प्राइज. आणखी एक चांगला फटका मनीषच्या बॅटमधून, परंतु तितक्याच पॉवरफुल फिल्डिंग पाहायला मिळाले. आणि त्याच पॉवरफुल फिल्डिंग मध्ये फक्त सिंगल धाव मैदानात पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. 9 धावा धावफलकावरती लागल्या. 4 बॉलचा थरार संपलाय. चला मगाशी ज्याने आयवा झेल टिपलाय त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आयवा झेल ज्यांनी टिपलाय त्याने मंचावरती या. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र आउटफील्ड स्लो झाली आहे. उचलेल फेक करेल तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. या 2 धावेच्या मदतीने जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली आहे. मुद्रे आणि वारदोळी यांच्यातील लढत आहे. वारदोलीची सुद्धा भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. नाईटची स्पर्धा. चांगला फटका यावेळी फटका फसलाय आणि लटकलाय तो मात्र सिद्धेश ज्याने मात्र पहिला सामना जिंकला होता. चला अनिलजी देशमुख साहेब झेल टिपलाय ते व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालंय. आयवा झेल साठी 500 रुपयांचं ते कॅश प्राइज होतं.
त्यांच्याच हस्ते देऊ द्या. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले आहे 11 आकड्यावरती. बॅटर मैदानात दाखल झालेत. सिद्धेशच्या पारीचा अंत आपल्याला पाहायला मिळाला. नंतर गौरव आपण पाहतोय 1 डाऊन वरती. समीकरण बदललं थोडं. ज्या सिद्धेशने पहिला सामना आपल्या जीवावरती गाजवला होता कालची रजनी, परंतु तोच सिद्धेश आता परतीचा प्रवास करताना दिसून आलाय. आणखी एक चांगला फटका मनीषच्या बॅट मधून. धुरंधर बॅटिंग सध्या चालू आहे. जसं बाबूशाहांनी म्हटलं की एकीकडे हवा आहे फिल्म धुरंधर आणि दुसरीकडे हवा आहे गॅस सिलेंडर. केला आहे मनीषच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला आहे. सिंगल वरती समाधान. एक एक धाव फार महत्वाची आहे मैदानात आणि तोच प्रयत्न सध्या या ठिकाणी केला जातोय. एका धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले आहे 16 आकड्यावरती. गौरवने षटकार जर टोकला तर संगम ज्योते यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. इथे फटका सजवला जातोय पॉइंटला. अगदी आपण पाहायला गेलं तर इथे सिंगल येईल. दुसरीसाठी प्रयत्न केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा फार यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. गौरव आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय मनीषा बॅटर मैदानात आहे. ज्या मनीषचं पाहायला गेलं तर काहीसं मित्र म्हणे मागच्या रजनीमध्ये योगदान फार कमतरतेत आलंय, परंतु आता संघासाठी मित्र म्हणे मनीष तारणहार जरूर ठरलेत. कारण इथे षटकार चौकाराची जी आतिषबाजी मनीषच्या बॅटमधून झाली आहे ती थोडीफार प्रमाणात का होईना लाभदायक जरूर ठरले. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या, परंतु या 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे टोटल जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती 18 रन्स. डॉट बॉल जरूर आलाय. चांगला पटका पुन्हा एकदा पॉइंटला. आउट प्लीज स्लो झाली आहे, परंतु बॉल थांबत नाहीये. बॉल सीमारेखा पार. आणखी घेतोय दर्जेदार चौकार. आपण पाहतोय सिद्धिविनायक मुद्रा टीम भव्य दिव्य ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं अस्तित्व अगदी काही क्षणातच आपल्या समोर येईल. पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आणखी एक चांगला बॉल अगदी ऑफ स्टंपला क्लिअर करत असताना बॉल फेकलाय. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. वाईट साठी घेतलाय. यस, बॅटिंग करणारी टीम. चला जाऊयात. टेक्निकल टीम तिसरे ऑफिशियल. त्याला पण तिकडे बसवलंय, याला पण इकडे बसवलंय. त्यांची कामं तिकडे नाहीच येत. ज्याचं काम आहे त्याला पाठवलं मी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मी तर तुमच्याशीच बोललो, मी तर बघितलं पण नाही तिकडं. आपलं बाई काय नाही, मी कालच वाक्य वापरलंय. आपला तो बाल्याना दुसऱ्याचं तर कार्टा बोलून जमत नाही. जे आहे ते आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की संदीप बोराडे काय आयोजनात निर्णयात फेरबदल करतो. दादा आम्ही भाड्याचे धनी आहेत. आता सकाळी मॅच संपली, भाडं घेतलं का घरी निघालो. जे आहे ते आहे. आम्ही आयोजकांची माणसं. तेजस जाणे खऱ्या अर्थाने रजनी गाजवली होती, त्या तेजसवरती चढवलंय आक्रमण
आणि इथे मोठा प्रहार पाहायला मिळतोय. तो मात्र हा चौकार हे फार महत्वाचं आहे. मी तर म्हणेल मगाच्या बॉल साठी जिथे रिव्ह्यू घ्यायचा होता तिथे घेतला नाही, जिथे घ्यायला पाहिजे तिथे थांबले आणि जिथे घ्यायचं नव्हतं तिथे घेतला. हे फार महत्वाचं आहे. हा हे फार आहे. रिव्ह्यू गमवलाय त्याचं नुकसान तर भोगावं लागेल. आता फटका फसलाय. विकेट मनीषची पाहायला मिळते. धक्का तंत्र 2. प्रणित न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. सगळे तिकडेच नाही, आता सगळे घरी पण जातील. काही काळजी करू नका आदित्य. बहुतांशी याच मैदानावरती नवीन स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु स्पर्धा अजूनही डिक्लेअर करायची. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलेल फेक करेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. ओव्हर थ्रो आणि इथे काय घडलंय, दुसरी धाव कंप्लीट झाल्या. पंचायत अविनाश पालांडे थर्ड अंपायर. ओके चला जाऊयात तिसऱ्या अंपायर कडे. या लवकर या. मी पण तो नॉट आउट. हा लक्षिक प्रत्येक षटकारासाठी संगम ज्योते यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. 29 धावा धावपलकावरती आहेत. 4 बॉल संपलेत, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. फार चांगला सामना आपल्या भेटीला आलाय. इथे डॉट बॉलची संगत आहे, परंतु फलंदाज यावेळी विकेटला सॅक्रिफाईस केलं गेलाय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग पाहायला मिळेल. 29 रन्स स्कोर बोर्ड. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा पाहतोय. प्रणीतच्या बाट मधून सिंगल तर कंप्लीट झाल्या आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. सिंगलच्या मदतीने 30 धावा धावपलकावरती आहेत आणि 31 धावा संख्येची गरज आहे.
अरे बाबा ऑप्शनला पर्याय नाही आज बॉलला. द्या बॉल द्या त्यांच्याकडं. दे बाबा दे. चला जाऊयात मॅच कडे. अमोल दरेकर सध्या खुशीत आहेत कारण ते म्हणतात ना बाबा, सासूरवाडीची टीम आली का आनंद वेगळाच असतो. सध्या वारदोली टीम जोरात आहे, जोमात आहे. जावयांच्या ठिकाणी जाऊन एक चांगला प्रवास करणं, चांगला खेळ करणं. थोडं टेन्शन मध्ये होते वारदोली टीम, आता खुशीमध्ये आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. एकीकडे जगदीश आणि त्याच्या समेत तेजस. पहिलाच बॉल वाईट. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजी करत असताना सिद्धिविनायक मुद्रे टीम कडून झाले चुकी आणि वन बाउंडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कल्पेश जाधव आपण पाहतोय सध्या मेन अंपायरच्या भूमिकेत. घुटना टेक, तमाशा देख, प्रॉपर टायमिंग, अचूक नजर बॉलवर आणि फटका खेचलाय सीमारेखा पार. येतोय तो मात्र दणदणीत चौकार. आणखी डॉट बॉल पाहायला मिळतोय. सामन्यातली नजाकत करामत सध्या मैदानात येते. अगदी पहिला बॉल चुकीचा फेकला होता गोलंदाज गौरवने, त्याच्यानंतर मात्र चौकार खेचला तो अगदी जगदीशा बाटरने. तदनंतर डॉट आलाय गौरवचा. अधिकृत 2 बॉलची फेकी आणि 5 धाबा धावफलकावरती आहेत. 18 बॉलच्या थरारामध्ये 31 धाबा संख्येचं टार्गेट आहे. अगदी तफावत मैदानात पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहायला गेला तर सामना अतिशय संत गतीने. पुन्हा एकदा फटका सजवलाय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका हाताचा वापर बॉलला अडवण्यात यशस्वी जरूर झाल्यात, परंतु धावेला मात्र रोखता आलं नाहीये. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या पुढे सरसावते 6 या कड्यावरती. प्रति बॉल 200च्या सरासरीने आता धावा मैदानावरती आपण पाहतोय. ही समीकरण जर शेवटपर्यंत राहिलं तर सहजरित्या विजयापर्यंत वारदोली टीम पोहोचलेली असेल, कारण टार्गेट 31 धावसंख्येचं. प्रति षटक 10.33 ची सरासरी राखायची आहे. सायली दिसले यांच्याकडून तेजेच्या षटकारासाठी 500 रुपयांची कॅश जमा झाले. 12व्या प्रतिनिधीकडे ते आम्ही सपोर्ट केलेत. दोघांनी आपापले कॅश घेत राहा, म्हणजे अकाउंटंटची गरज लागत नाही.
गोलंदाजी स्वीकारले ओव्हरऑल टीमने लवकर निर्णय दिला हे महत्वाचं आहे. 20 नंबरची जर्सी घातलेला कॅप्टन आहे रोहित. दांडी गोल तेजसचा संपवलाय खेळ. जबरदस्त महत्वपूर्ण विकेट अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते गौरवची. कारण ज्याच्या बॅटमधून फटके येत होते कारण म्हणायला गेलं तर काल त्या रजनीमध्ये त्याच तेजसचा संपवला या ठिकाणी खेळ. जबरदस्त लढाई. चांगला फटका यावेळी स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय प्लॉट मध्ये. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. टीम मीटिंग नकोय सातत्यपूर्ण तुमच्यासाठी आयोजक. किशोर देशमुख यांच्या ऍडव्होकेट किशोर देशमुख यांना प्रत्येक विकेटसाठी ऍडव्होकेट साहिल निगुडकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राइज. दादा काय नाही सगळं कायद्याची लेखणी वेगळंच सांगते. इथे लेग बायच्या स्वरूपात सिंगल जरूर पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती. येणारे 11 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. चला जरा स्पीडअप करा सातत्यपूर्ण टीम मीटिंग नकोय. मुद्री टीम आदरणीय मयूरजी दिसले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करायला बंटी दरेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मयूरजी दिसले यांचा सन्मान करायचा आहे. चला बंटी दिसले बंटी दरेकर मयूरजी दिसले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम. मला वाटतंय मग फायनल एका ओव्हरची येईल वाटते. जो काय आयोजकांचा निर्णय येईल त्यांनी 10 ओव्हर टाकल्या तर 10 ओव्हर कॉमेंट्री करायचीच आहे.
काय नसतं बाबा, संदीप बोराडे निर्णयात कधी फेरबदल करत नाही. जे आहे ते सांगतोय, ज्याचा त्याचा विषय माझ्याकडेच येतो. त्याच समेत या ठिकाणी दादू गोसावी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. बंटी दरेकर आपणच करावा. जिवलक मैत्री आहे ती. बहुतेक बंटी दरेकरांचं गोंधळ दादूंनीच केलेला दिसतोय. हे फार महत्वाचं आहे. गोंधळ चांगला घातला का? हो म्हणताय दादू. हा. चला जाऊयात मॅच कडे. हसी मजाक थोडं बाजूला ठेवूयात. पुढचे मॅच अगदी रंगात येणारे, रंगात येऊन ढंगात येणारे, कारण आवाज ऐकणार आहेत बाबूशहांचा. 6 बॉल आणि 11ची गरज आहे. जाऊयात मॅच कडे. 6 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. सहा बॉल 11ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, बिग फाईट. सौरभच्या पहिल्याच बॉलवरती चढवलंय आक्रमण. इथे आलाय षटकार. काय सार्थक सुर्वे सुद्धा मेहनत घेतात मैदानात. त्यांचा प्रयत्न होता आयवा झेल टिपायचा. काल सार्थक सुर्वेंना बॅटिंग भेटली, बॉलिंग भेटली, सगळं काही पाहायला मिळालं. मस्त काम चालू होतं त्यांचं. पण सायली दिसले यांच्याकडून पारितोषिक सातत्यपूर्ण जमा होत आहे. षटकार चौकारांना 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चला आता 5 बॉल 5ची गरज. बाबा आयुष्यात जन्माला आल्याच्या नंतर पहिला सण साजरा होतो आयुष्यात, तो म्हणजे 5वी. नंतर बारस आणि शेवटचं 13व. चांगला फटका यावेळी, चौकार. क्लिअर द मॅच. अगदी मी तर म्हणेल विजयासाठी सिंगल धावेची गरज आहे. स्कोर लेवल. कुठे आहेत बाब्या? कुठे? मला तरी बघू दे. याही बघितलाय तुला, मला बघू दे. बाब्या ये लवकर. अतुल सावंत यांच्याकडून 1000 आणि जाणता राजा ग्रुप कडून सुद्धा 1000 रुपये. मॅच जर जिंकली तर. आता जिंकायचं तसं म्हणायला गेलं तर अगदी मॅच मध्ये राहिलंय काय, परंतु अजूनही मॅच बाकी आहे. इथे विजयी झालाय तो वारदोली टीम. आणि अर्थातच त्याच्या विरोधात